नमस्कार. उपवास म्हटलं की अगदी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातील एक पदार्थ म्हणजे वरई तांदळाचा म्हणजे भगरचा उपमा. तर हा उपमा उपवासाला सर्वांच्याच घरी बनवला जात असे. पण उपमा बनवल्यानंतर तो काय होतं, कडक होतो किंवा मोकळा होऊन अगदी कोरडा होतो. तर तसं न होता आज आपण अगदी अगदी मऊ लुसलुशीत असा हा वरई तांदळाचा उपमा बनवणार आहोत. वरई तांदळाचा म्हणजे भगरचा उपमा बनवण्यासाठी 1 वाटी भगर आपण इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. भगर धुवून झाल्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. कढईमध्ये फोडणीपुरतं तुपाचा वापर करणार आहोत. तूप गरम झाल्यानंतर पाव चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे. इथे तुम्हाला उपवासाला जिरे आवडत नसेल तर नाही वापर केला तरीसुद्धा चालेल. इथे आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. जिरे आणि मिरची छान परतून घेणार आहोत. जिरा आणि मिरची परतून झाल्यानंतर भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे. तर इथे आपण आता भिजवून घेतलेली म्हणजे धुवून घेतलेली भगर आहे ती फोडणीमध्ये 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे आपल्याला फोडणीमध्ये भगर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. भगर फोडणीमध्ये परतवताना इथे साधारण कढईला चिटकत आहे. तर अगदी कोरडी होईपर्यंत आपल्याला ही भगर पूर्णपणे परतून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता साधारण कढईला थोडीशी भगर चिटकत आहे. तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. स्लो गॅसवरच आपल्याला भगरचा रंग बदलेपर्यंत भगर आपल्याला म्हणजे वरई तांदूळ भाजून घ्यायचे आहे. साधारण बदामी रंगावर आपल्याला ही भगर भाजून घ्यायची आहे. तर इथे पाहू शकता छान बदामी रंगावर आपण ही भगर भाजून घेतलेली आहे. तर इथे आपण 2 ते 3 चमचे भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कुटाचा वापर करायचा आहे. शेंगदाण्याचा कुटाचा वापर केल्यानंतर भगर एकदा आपण परतून घेणार आहोत. इथे आपल्याला आता 2 ते 3 चमचे ओल्या खोबऱ्याचा वापर करायचा आहे. ओल्या खोबऱ्यामुळे भगरचा उपमा आहे तो कडक होत नाही, छान मऊसर असा तयार होतो. तर 1 मिनिटभर आपल्याला खोबरं आणि दाण्याच्या कुटाचा वापर केल्यानंतर परतून घ्यायचे आहे. तर इथे आता ज्या वाटीने आपण 1 वाटी भगर घेतली त्याच वाटीने 3 वाटी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर इथे पाहू शकता बदामी रंगावर छान भगर भाजली गेली आहे. तर इथे आपण ज्या वाटीने भगर मोजून घेतली त्याच वाटीने 3 वाटी पाणी आपण गरम करून घेतलेलं आहे. घरातील कोणत्याही वाटीचा वापर करून इथे आपण 1 वाटी वरई तांदळाचा वापर केलेला आहे. 1 वाटी वरई तांदळासाठी 3 वाटी आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. गरम पाण्याचा वापर केल्यानंतर इथे आपण आता उपमा ढवळून घेणार आहोत. उपमा ढवळून झाल्यानंतर इथे आता 1 उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आता पाहू शकता छान 1 उकळ आलेली आहे. उकळ आल्यानंतर इथे तुम्हाला जर पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. तर इथे आपण आता पाणी पूर्णपणे आटवून घेणार आहोत. वरई तांदळाचा उपमा आपण अधूनमधून ढवळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा वापर करू शकता. इथे आता उपम्यामधलं पाणी थोडंसं आटल्यानंतर साधारण ओलसर असताना आपण इथे चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मिठाचा वापर केल्यानंतर उपमा आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत. उपमा ढवळून झालेला आहे. इथे आता पाणी थोडंसं आटून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी वाफ देणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे. 10 मिनिटं झालेली आहेत आणि इथे पाहू शकता वरई तांदळाचा म्हणजेच भगर तांदळाचा खमंग असा उपमा तयार करून झालेला आहे. ह्या वरई तांदळाच्या उपम्याबरोबर तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी किंवा फोडणीच्या दह्याबरोबर हा उपमा खाऊ शकता किंवा अगदी नुसतासुद्धा खाऊ शकता. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.